लॉजिकल कंजक्शन जे आहे ओके किंवा कनेक्टिव्हिटीज आहेत त्या लॉजिकल कनेक्टिव्हिटीज बघणार. लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं, स्टेटमेंट बघितलं, स्टेटमेंटची डेफिनेशन्स बघितली, त्यानंतर ते स्टेटमेंट आहे का नाही हे बघितलं, त्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज कोणत्या आहेत ते आपण काय केलं बघितलं. तर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहेत. पहिली लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे काय आहे तर कंजक्शन, त्यालाच आपण अँड असं काय करू शकतोय तर म्हणू शकतो. दुसरं आहे डिजक्शन, कोणतं आहे डिजक्शन. आणि थर्ड आहे कंडिशनल ओके इम्प्लिकेशन, त्याला दुसरं नाव आहे इम्प्लिकेशन. फोर्थ आहे काय बाय कंडिशनल मीन्स डबल इम्प्लिकेशन. त्यानंतर निगेशन ओके निगेशन जर नॉट शब्द येत असेल, नॉट, नेवर, नथिंग ह्यासारखे जर शब्द येत असतील तर आपण काय करतो तर निगेशन यूज करतो. तर ह्यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, ह्यांच्या काही डेफिनेशन्स आहेत, त्या डेफिनेशन्स आता आपण काय करतोय तर पाहतोय. त्यासाठी लक्ष द्या काळजीपूर्वक. तर फर्स्ट आपण काय बघणार आहोत तर कंजक्शन. ओके कंजक्शनचं सिम्बॉल आहे उलटं व्ही, त्याला आपण काय म्हणू शकतो अँड पण म्हणू शकतो. तर आपल्याला काय करायचं आहे तर ह्यांच्या ज्या काही ट्रूथ व्हॅल्यू आहेत, मी सांगितलं की स्टेटमेंट कधी ट्रू असेल किंवा कधी फॉल्स असू शकतो. तर आपल्याकडे आपण 2 स्टेटमेंट घेतोय. तर काळजीपूर्वक हा टेबल्स लक्षात ठेवायचा आहे, कारण की आपल्याला एक्झाम्पल्समध्ये 3 मार्क्स एक्झाम्पल्समध्ये 4 मार्क्सच्या एक्झाम्पल्समध्ये ह्या टेबलचा यूज होणार आहे, हे लक्षात घ्यायचं. तर आपण 2 स्टेटमेंट घेतोय. पहिलं स्टेटमेंट पी, दुसरं जे काही स्टेटमेंट आहे ते कोणतं घेतोय क्यू घेतोय. ओके तर आपण 2 स्टेटमेंट घेतली पी आणि क्यू, हे काय तर 2 स्टेटमेंट आहेत. तर यांच्या काही पॉसिबिलिटीज आपण घेतोय, म्हणजे पी अँड क्यू जर घ्यायचं असेल, पी अँड क्यू म्हणजे पी हे स्टेटमेंट कोणतेही असू शकेल. आपण पाहिलं होतं राजू इज गुड बॉय अँड सूरज ऑल्सो गुड बॉय. राजू आणि सूरज गुड बॉय ह्यांच्यामध्ये कोण आलंय अँड. समजा ह्याच्या 2 व्हॅल्यूज ओके पॉसिबिलिटीज आपण घेतोय. काय घेतलं टी टी एफ एफ आणि इथे काय घ्या तुम्ही अल्टरनेट घ्या. इष्ट आहे टी एफ टी एफ असं तुम्ही अल्टरनेट घेतलं. तर कंजक्शनचा जो काही रूल आहे तो काय सांगतोय, जर दोन्हीही व्हॅल्यूज ट्रू असतील म्हणजे पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल आणि दुसरे स्टेटमेंट काय असेल ट्रू, तरच त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही टी येते. म्हणजे बघा इथं पण पहिल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे टी, दुसऱ्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे टी. टी टी असेल तरच काय येतं टी येतं. अदरवाईज कुठं टी टी आहे का बघा इथं टी, टी फॉर ट्रू, एफ फॉर फॉल्स म्हणजे ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. कुठं परत ट्रू ट्रू आले का टी टी आले का नाही आले. अदरवाईज सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूज काय येतात एफ येतात. मग आपण काय शिकलो तर कंजक्शन मध्ये तर टी अँड पी असेल तरच काय येतं टी येतं, अदरवाईज काय येतं एफ येतं. हे आपण कशामध्ये शिकलोय तर कंजक्शन मध्ये. तर तसंच आपण काय बघायचं ओके डिजक्शन मध्ये पण बघायचं. सेकंड ओके तर ह्या डिजक्शनचा जो काय सिम्बॉल आहे तो काय आहे तर पी आहे. हा कधी यूज करणार आहोत आपण ही जर दिलेल्या स्टेटमेंट जोडण्यासाठी ऑर हा शब्द आला. कोणत्या शब्दाला ऑर हा शब्द आला तरच हे आपण जोडतो. तर इथं पण 2 स्टेटमेंट जोडण्यासाठी कुठला शब्द येणं गरजेचं आहे अँड येणं गरजेचं आहे. कोणता येणं गरजेचं आहे अँड असेल ओके. त्याचबरोबर तुम्ही काय म्हणू शकता तर याच्या नोटमध्ये आपण काय लिहू शकतोय नोट, जर टी अँड टी असेल तरच काय येतं टी ओके फर्स्ट नोट. आणि कुठले वर्ड्स ह्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे सांगा. पहिला अँड ओके, दुसरा काय असेल बट. बट जरी आला तरच काय करायचं अँड हा सिम्बॉलच आपण काय करायचं आहे यूज करायचं. तिसरं ह्याच्यामध्ये काय आला फक्त ओनलीच कॉमा झाला. काय आला कॉमा जरी आला तरी पण कुठलाच वर्ड्स दिला नाही. अँड ऑर इफ अँड ओनली इफ असे कोणते जरी वर्ड्स नाही दिले गेले तरी पण आपण कोणतं कंजक्शन यूज करणार आहोत तर अँड हे कंजक्शन यूज करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जर अदरवाईज काय येतं तर एफ येतं. टी अँड टी नसेल तर अदरवाईज काय येणार आहे एफ, हे लक्षात ठेवा. 2 नेक्स्ट आपण बघतोय काय डिजक्शन.
तर डिडक्शन काय सांगतंय, तर सेम आपण काय करतोय तर P आणि Q हे दोन स्टेटमेंट घेतो, P आणि Q. इथं P और Q. सिमिलरली इथं आपण जशा दोन ट्रूथ व्हॅल्यू घेतल्या, दोन काय घेतल्या फॉल्स, जे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. आपण दोन ट्रू घेतल्या, दोन फॉल्स घेतल्या. क्यू स्टेटमेंट मध्ये आपण काय घ्यायच्या, अल्टरनेट व्हॅल्यूज घ्यायच्या. इथं पण घेतल्यात बघा TF. ओके, हिअर आल्सो TF. तर आपल्याला डिडक्शनचा रूल काय सांगतो, हे कधी यूज करतो आपण, जर कोणता वर्ड आला तर ऑर हा वर्ड आला तरच आपण काय करतो तर हा यूज करतो. म्हणजे हे जे काही कंजक्शन आहे, कनेक्टिव्हिटीज आहे, हे कनेक्टिव्हिटीज आपण यूज करतोय, अदरवाइज यूज करणार नाहीये. दुसरी नोट काय सांगते, जर F और F असेल तरच F येईल, F और F असेल तरच F, अदरवाइज काय येणार आहे, अदरवाइज T, अदरवाइज काय येणार आहे तर T येणार, अदरवाइज काय येईल T. मग बघा F कुठे आहे, इथे F आहे. यस, बाकी कुठे F आहे का, F नाही आहे, F T T. तर अदरवाइज काय येणार आहे तर T येईल. म्हणजे जिथे F आहे कशामध्ये, डिडक्शन मध्ये, जिथे F आहे तिथंच काय येणार आहे F, अदरवाइज काय येईल तर T. तर ह्याचा रोल काय सांगतो कंजक्शनचा, जिथे TT आहे तिथंच T, अदरवाइज F. तर आपण काय करतोय तर नेक्स्ट पाहतोय. नेक्स्ट आपल्याकडे कोणते सांगा, बाय कंडिशनल. या कंडिशनल आहे, तर कंडिशनल काय सांगते रूल बघा खरं. ओके, कंडिशनल दुसरं नाव आहे इम्प्लिकेशन. दुसरं नाव काय आहे, इम्प्लिकेशन. ह्याचा जो काही सिम्बॉल आहे तो सिम्बॉल पण आपल्याला माहिती आहे काय सिम्बॉल आहे, दिस. हे कधी यूज करतो सांगा, आपण यूज कधी करतोय तर याचा ट्रूथ टेबल बघूया. P Q, P implies Q. इथं पण आपण दोन ट्रूथ्स आणि दोन फॉल्स व्हॅल्यूज घेतोय. ओके, तर आपल्याला काय करायचंय, क्यूचे जे आहे ते आपण अल्टरनेट घेतोय, TF अशा अल्टरनेट व्हॅल्यूज आपण घेतोय. तर याचा रूल काय सांगतोय बघा नोट मध्ये. नोट काय सांगते, फर्स्ट नोट, इफ डॅश डॅश काय पाहिजे, दे. आपण खाली नोट लिहूया इथं. नोट पहिली काय सांगते, डॅश डॅश दे. जर दिलेल्या स्टेटमेंट मध्ये हे दोन वर्ड्स आले, इफ दे, तर तुम्ही काय यूज करू शकता, इम्प्लिकेशन यूज करू शकता. दुसरी नोट काय सांगते बघा, जर T implies F. जर TF असेल, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असणं गरजेचं स्टेटमेंट जर असं असेल तर आपण काय म्हणू शकतोय, TF असेल तरच F येईल, अदरवाइज काय येणार आहे T. आता TF कुठे बघा, इथं TT आहे, इथं TF आहे, यस. TF असेल तरच काय इथं F, अदरवाइज काय येणार म्हणून सांगितलंय. TF कुठे आहे का बघा, सेकंड T चालत नाही, फर्स्टला T पाहिजे, सेकंड काय पाहिजे F. हे लक्षात घ्यायचं. TF कुठे आहे का, नाहीये, अदरवाइज काय येणार आहे तर T. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो तर कंडिशनल म्हणतोय. ओके, आता फोर्थ नंबर आपण बघू. फोर्थ नंबर आहे बाय कंडिशनल. ओके, याला दुसरं नाव आहे डबल इम्प्लिकेशन. याला दुसरं नाव काय आहे, डबल इम्प्लिकेशन. याचा जो एरोज आहे तो दोन्हीकडे काय आहे तर दिस आहे, याला आपण डबल इम्प्लिकेशन म्हणतो. हा कधी यूज करतोय आपण, इफ अँड ओनली. जर दिलेल्या स्टेटमेंट मध्ये इफ अँड ओनली दोन स्टेटमेंट ज्यावेळी जोडण्यासाठी कशाचा वापर केला जाईल, इफ अँड ओनली इफचा वापर केला जाईल. त्याच वेळी आपण काय करणार आहोत तर हे लॉजिकल कनेक्टिव्हिटीज जे आहे ते कनेक्टिव्हिटीज यूज करणार आहोत. याचा पण आपण ट्रूथ टेबल बघूया. ट्रूथ टेबल काय सांगतो की
Q, P double implies Q. Okay, true, true, false, false. ओके, तर आपण क्यूच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या काय घेतोय, ट्रू फॉल्स. ओके, अल्टरनेट घेतोय. तर आपल्याला काय करायचंय, तर डबल इम्प्लिकेशन घ्यायचंय. डबल इम्प्लिकेशनचा रूल नोट जी आपण बघितली, नोटमध्ये फर्स्ट काय सांगितलंय, आय डबल एफ म्हणजे इफ अँड ओनली दिलेला स्टेटमेंट, दोन स्टेटमेंट जोडण्यासाठी इफ अँड ओनली इफ येत असेल तरच आपण हे डबल इम्प्लिकेशन यूज करतो. दुसरं की दोन्हीकडे व्हॅल्यूज कशा पाहिजे, सेम पाहिजे. कशा व्हॅल्यूज पाहिजे आहेत, सेम. म्हणजे फॉर एक्झाम्पल्स आपण असं बघू शकतोय, पी डबल इम्प्लाइज पी असेल तर पीच. ओके, किंवा एफ डबल इम्प्लाइज एफ असेल तरी पण काय येतं, पीच येणार आहे. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट एक तर ट्रू पाहिजे, दोन्ही स्टेटमेंट एक तर फॉल्स पाहिजे. म्हणजे दोन्हीकडच्या व्हॅल्यूज, पहिलं स्टेटमेंट आणि दुसऱ्या स्टेटमेंटच्या व्हॅल्यूज कशा पाहिजे, सेम असेल तरच टी येतं, अदरवाइज एफ. म्हणजे बघा इथं टी टी आहे, तर काय ना टी. बघा आणखी कुठे टी टी आहे का, नाही, बट इथं पण बघा टी एफ आहे. वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत, एफ टी आहे, वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत, एफ एफ. व्हॅल्यूज कशा आहेत, सेम. ट्रूथ व्हॅल्यूज, यांना आपण ट्रूथ व्हॅल्यूज म्हणतो. ट्रूथ व्हॅल्यूज कशा आहेत, सेम. दॅट्स वाय इथं पण काय येणार आहे, टी. ओके, जिथे ट्रूथ व्हॅल्यूज सेम असतील तिथे आपण टी लिहितो, अदरवाइज काय घेणार आहोत, एफ. अदरवाइज एफ. तर आपण काय केलं, चार कनेक्टिव्हिटीज पाहिल्या. पहिली कनेक्टिव्हिटीज कोण बघितली, कंजक्शन. काय सांगते, टी अँड टी असेल, टी अँड टी तरच काय येतं, टी. ओके, एफ और एफ असेल तरच काय येतं, एफ. कशामध्ये, डिजक्शन. दुसरं आपण बघितलं 3 नंबरचं कंडिशन, त्यालाच आपण इम्प्लिकेशन म्हणतो. तो रूल काय सांगतो, तर टी एफ पाहिजे, टी एफ असेल तरच एफ. हा कधी यूज करायचा आपण, इफ देन, दिलेले दोन स्टेटमेंट जोडण्यासाठी इफ देनचा वापर केला असेल तर. त्यानंतर बाय कंडिशनल, दिलेले दोन स्टेटमेंट जोडण्यासाठी कशाचा वापर केला जाईल, इफ अँड ओनली इफ यूज केला तर बाय कंडिशनलचं साइन आपण यूज करतोय. त्याचा रूल काय आहे, टी टी किंवा एफ एफ असेल तर व्हॅल्यूज काय येते, टी, अदरवाइज एफ. आता आपण लास्ट बघतोय निगेशन. काय बघायचं तर आपल्याला निगेशन्स बघायचं. आता निगेशन म्हणजे कसं, एखादं स्टेटमेंट ट्रू आहे तर ते आपण नकारार्थी करू सांगायचं. मग ट्रूचं नकारार्थी काय येणार आहे, फॉल्स. फॉल्सचं नकारार्थी काय येणार आहे, ट्रू. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एकच स्टेटमेंट घेऊया, पी. ओके, पीच्या दोन व्हॅल्यूज असू शकतात. पी स्टेटमेंट एकतर ट्रू असेल किंवा एकतर फॉल्स असेल. ओके, तर आता आपण त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज बघतो. निगेशन ऑफ पी म्हणजे त्याचं काय करायचं, निगेशन करायचं. ट्रू असेल तर त्याचं निगेशन काय येणार आहे, फॉल्स. फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय येणार आहे, ट्रू. म्हणजे फॉर एक्झाम्पल निगेशन ऑफ निगेशन पी इज इक्वल टू आन्सर काय येणार आहे, पी येतं. ते लक्षात घ्यायचं नोटमध्ये. फर्स्ट दुसरी नोट काय सांगते बघा, जर आपण निगेशन पी घेतलं, निगेशनला निगेशन काय होतं, निघून जातं. जसं आपण बघितलं, ए कॉम्प्लिमेंटचा परत कॉम्प्लिमेंट घेतला तर आन्सर काय येतं, ए येतं. तसंच निगेशनला निगेशन काय होणार आहे, निघून जाणार आहे आणि फक्त काय राहणार आहे सांगा, टी राहील. तसंच जर दिलेलं स्टेटमेंट फॉल्स असेल तर काय होणार आहे, थर्ड निगेशन ऑफ निगेशन एफ इज इक्वल टू काय होणार आहे, एफ राहणार. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, तर जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहेत 5, कोणकोणत्या 5 कनेक्टिव्हिटीज आहेत. ओके, कंजक्शन, डिजक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल अँड निगेशन, ह्या कनेक्टिव्हिटीज बघितलेल्या आहेत. हे कधी यूज करायचं, अँड हा वर्ड्स, दोन्ही स्टेटमेंट जोडण्यासाठी अँड हा वर्ड्स आला तर आपण हे कंजक्शन यूज करायचं आहे. ओके, त्यानंतर जर दुसरं ऑर हा वर्ड्स आला तर आपण हा यूज करणार आहे. त्यानंतर इफ देन आलं तर हा, त्यानंतर इफ अँड ओनली इफ आले तर बाय कंडिशनल, निगेशन आलं तर निगेशन आपण यूज करतो. नॉट, नेवर, नथिंग असे शब्द आले तर आपण निगेशन यूज करतो. ह्यानंतर आपण काय करणार आहोत, तर फर्स्ट एक्सरसाइज बघणार आहोत.
तर आपण आतापर्यंत काय बघितलं, स्टेटमेंट बघितलं, त्याची डेफिनेशन, ट्रूथ व्हॅल्यूज अँड लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. आता आपण काय करणार आहोत, तर फर्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत 1.1. फर्स्ट एक्सरसाइज मधला पहिला क्वेश्चन आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर स्टेटमेंट, जस्टिफाय युअर आन्सर. ओके, म्हणजेच काय, दिलेले खालीचे काही सेंटेन्स आहेत ते स्टेटमेंट आहेत की नाही ओळखा. तुम्हाला 1 मार्काला क्वेश्चन्स काय येतो ह्या टाईपचा क्वेश्चन, 2 क्वेश्चन 2 मार्कासाठी विचारले जातात बोर्ड एक्झामसाठी. बऱ्याच वेळा क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेलेला आहे हा क्वेश्चन की दिलेले जे काही सेंटेन्स आहे ते स्टेटमेंट आहे का नाही हे ओळखा. तर आपण काय केलेलं आहे, तर एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते स्टेटमेंट आहेत का नाही हे आपण बघू शकतो. तर फर्स्ट आपण काय बघितलं बघा, 5 + 4 = 30. आता इथं आपल्याला काय सांगितलंय, 5 + 4 = काय सांगितलंय, 30. हे स्टेटमेंट आहे का नाही, आहे. म्हणजे 5 + 3 बद्दल काहीतरी आपल्याला सांगितलं इज इक्वल टू, म्हणजे त्याबद्दल काहीतरी गुणधर्म सांगितलं. इज इक्वल टू किती आहे, 30. इज इक्वल टू 8 आलं पाहिजे होतं, परंतु ते किती आहे, 13 आहे. बरोबर, परंतु हे स्टेटमेंट आहे, परंतु ते कसं आहे, फॉल्स. याचं आन्सर जे आहे ते आन्सर कसं लिहायचं आहे, सोल्युशन काय सांगायचं, विच इज अ स्टेटमेंट. ओके, काय सांगायचं, हे जे आन्सर आहे, इट इज अ स्टेटमेंट, इट इज अ स्टेटमेंट, इट इज स्टेटमेंट which is true or false. कसं आहे, false. ओके, काय सांगायचं, इट इज अ स्टेटमेंट, हे स्टेटमेंट आहे. त्याचबरोबर काय सांगायचं, which, ओके, इज false, हे कसं आहे, false आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू पण लिहायला सांगितलं, hence ट्रूथ व्हॅल्यू, hence ट्रूथ व्हॅल्यू इज काय येणार, जर दिलेलं स्टेटमेंट फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, f. ओके, आता आपण दुसरं स्टेटमेंट घेतोय. काय घेतलंय, x - 3 = 14. बरोबर, आता x - 3 = किती आहे, x - 3 = 14 आहे. x बद्दल काय सांगितलं, x म्हणजे किती आहे असं काय सांगितलं का, x बद्दल नाही आहे. म्हणजे x बद्दल किती पण असू शकतं, 1 2 3 4 5 काही असू शकतं. बरोबर, ते आपल्याला सांगितले गेलेलं नाहीये. हे स्टेटमेंट असू शकणार आहे का, नाही. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज काही येऊ शकतात. बरोबर, ते आपल्याला दिलेलं नाही. हे कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे, स्टेटमेंट तरी नाही, परंतु कोणत्या टाईपचं आहे, ज्याच्याबद्दल अनेक मतं काय होतात तर येतात, त्याला आपण ओपन सेंटेन्स म्हणतो. कोणतं म्हणतो, ओपन सेंटेन्स. आणि ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट असू शकत नाही. आपण काय सांगायचं, इट इज नॉट अ स्टेटमेंट. Solution, it is not a statement, it is not a statement, hence it is open sentence. कोणतं सेंटेन्स असणार आहे, ते ओपन सेंटेन्स असणार आहे, स्टेटमेंट असू शकत नाही. सिमिलरली आपण काय सांगितलं बघा, क्लोज द डोअर, म्हणजे आपण काय केलं ते तिथं रिक्वेस्ट केलेलं आहे, दरवाजा बंद कर, किंवा कमांड दिलेले आहे. काय दिलेलं आपण, कमांड. ओके, क्लोज द डोअर. दॅट्स वाय हे कुठला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. कोणतं सेंटेन्स आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. याच्यामध्ये काय अर्थबोध होत नाही आहे, त्यामुळे स्टेटमेंट असू शकत नाही. इथं सांगायचं, काय सांगणार आहे, इट इज नॉट अ स्टेटमेंट. It is not a statement, hence imperative sentence. कोणत्या प्रकारचं सेंटेन्स असणार आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल. ओके, नेक्स्ट बघा, 0 इज कॉम्प्लेक्स नंबर. 0 कसं आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे. तुम्ही 11th सायन्सला कॉम्प्लेक्स नंबर शिकलेला आहे. कॉम्प्लेक्स नंबर कसा असतो, a + ib. बरोबर, हा काय असू शकतो, तर कॉम्प्लेक्स नंबर असू शकतो. मग आपल्याला काय सांगितले, 0 हा कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे 0 + 0 आहे, म्हणजे आन्सर काय होऊ शकतो, 0. 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का नाही, यस या नो, आहे. 0 पण कॉम्प्लेक्स नंबर आहे. जर आपण या फॉर्म मध्ये लिहिलं तर 0 पण काय आहे, तर कॉम्प्लेक्स नंबर आहे. त्याच्यामध्ये रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट दोन्ही पण कसे असणार आहेत, तर 0 असते. ओके,
ओके, मग हे स्टेटमेंट आहे का नाही? आहे. झिरोबद्दल काहीतरी आपल्याला सांगितलं गेलेलं आहे, दॅट्स वाय हे स्टेटमेंट आहे. आपण सोल्युशन मध्ये काय लिहिणार आहे? इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट which is true or false. which याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? टी असेल. हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आता आपण काही एक्झाम्पल्स बघतोय. प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट. आपण काय केल्या? रिक्वेस्ट केल्या. ओके, प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट. मग स्टेटमेंट असणार आहे का? नाही. तर ते कोणतं असणार आहे? तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल, कारण रिक्वेस्ट केलेलं आहे. आपण काय बघितलं? रिक्वेस्ट असेल, कमांड असेल, जर आज त्याच्यातून बोध होत असेल तर ते स्टेटमेंट इम्पेरेटिव्ह काय असणार आहे? तर सेंटेन्स असणार आहे, स्टेटमेंट असू शकत नाही. नेक्स्ट बघा, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर ऑल्सो सिमिलर. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर ऑल्सो सिमिलर म्हणजे एकरूप त्रिकोण कसे असतात? तर सिमिलर असतात, सारखे असतात. एकरूप त्रिकोणाबद्दल आपल्याला काहीतरी सांगितलेलं आहे. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर असू शकतात, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू स्टेटमेंट आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू काय होऊ शकते? तर टी येऊ शकते. हे स्टेटमेंट नाही आहे, हे स्टेटमेंट आहे. आता सांगितलं x² = x. x बद्दल काय सांगितलंय का आपल्याला? नाही आहे, हे स्टेटमेंट नाही आहे. तर हे कोणतं सेंटेन्स आहे? ओपन सेंटेन्स. कोणतं सेंटेन्स असणार आहे? ओपन सेंटेन्स. ह्याचा पण आन्सर असाच लिहायचा आहे आपण. नेक्स्ट बघायचं आहे, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. म्हणजे कोणतेही क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं आपण, ओके, त्याला काय सांगितलेलं आहे? अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 पेक्षा जास्त रूट असू शकत नाहीये. याचे 2च रूट असतात. आपण बघितलं कोणतेही आपण काय घेतलं तर वर्ग समीकरण घेतलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं, 1 च्या व्हॅल्यूज 2 येतात. x मध्ये जर इक्वेशन घेतलं तर 2 पेक्षा जास्त येऊ शकत नाही. दिस इज अ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू इज टी असं आपण काय म्हणू शकतो. नेक्स्ट बघायचं, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. काय सांगितलंय? डू यू लाईक मॅथमॅटिक्स. तुम्हाला मॅथमॅटिक्स आवडतं का? म्हणजे काय विचारलंय? क्वेश्चन विचारलं होतोय. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं जर क्वेश्चन विचारला गेला असेल तर. नेक्स्ट बघतोय आपण, x² - 6x - 7 = 0. x बद्दल काहीतरी सांगितलंय, म्हणजे x ची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये आपण पुट केली तर आन्सर किती आलं पाहिजे? तर 0 आलं पाहिजे. आन्सर जर 0 आलं तर हे स्टेटमेंट ट्रू आहे किंवा अदरवाइज फॉल्स आहे. तर x जर आपण ह्याच्यामध्ये 7 पुट केलं तर काय येणार आहे बघा? 7 चा स्क्वेअर किती येणार आहे? 49. ओके, 728 किंवा 66 42 म्हणजे 4 7 चा 42 -7. बघा मायनस मायनस काय होणार? प्लस, म्हणजे 49 - 49 आन्सर इज 0. म्हणजे आन्सर 0 येते. दिलेल्या इक्वेशन मध्ये जर 7 पुट केलं तर आन्सर किती येतं? 0 येतं. जर आन्सर 0 येत असेल तर आपण काय सांगू शकतोय? दिलेला स्टेटमेंट ट्रू आहे. कसं आहे? ट्रू. हे स्टेटमेंट आहे का नाही? आहे. का आहे? x बद्दल काहीतरी सांगितलंय. इथं आपल्याला x बद्दल काय सांगितलंय का? नाहीये. त्यामध्ये ओपन झालं. ते स्टेटमेंट असू शकत नाही. इथं x बद्दल काहीतरी सांगितलंय गुणधर्म आपण, त्यामुळे काय असणार आहे? ते स्टेटमेंट असणार आहे. अशा प्रकारची क्वेश्चन नंबर 1 मध्ये एक्झरसाइज मध्ये काय तर एक्झाम्पल्स आहेत. त्यापैकी 10 एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. हे काही लिहून घ्यायची गरज नाही. तुम्हाला सगळे क्वेश्चन्सची जी काय आन्सर आहे ते PDF स्वरूपात पाठवले जाणार आहेत. हे लक्षात घ्यायचं. फक्त अंडरस्टँडिंग करून घ्या. 10 क्वेश्चन आपण क्वेश्चन नंबर 1 बघितलाय. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करतोय तर राहिलेले जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण काय करतोय पाहतो.